नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जो पेंशनरों का काम करेगा वही देश पे राज करेगा। जो पेंशनरों का काम करेगा वही देश पे राज करेगा। ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत, ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जो पेंशनरों का काम करेगा वही देश पे राज करेगा। कमांडर अशोक राऊत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय संघर्ष समितीचा, राष्ट्रीय संघर्ष समितीचा सन्मान्य राऊत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सन्मान्य राऊत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। हम सब हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे लाईव्ह सुख आणि समृद्धी जगण्यासाठी आहे। सन्माननीय पत्रकार बांधवांचं मी अभिनंदन करतो। सन्माननीय भुमरे साहेब, सन्माननीय सुप्रियाताई सुळे, सन्माननीय निंबाळकर, सन्माननीय काळे साहेब यांनी आपला हा पोट तिडकीना प्रश्न संसद मध्ये उखलला, त्याबद्दल राष्ट्रीय संघर्ष समिती भारत देश यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। सन्मान्य पांगरकर साहेब, या वयामध्ये आपण जो हा लढा देता, हा वामडे नारायण महाराज वारकरी संप्रदायाच्या वतीने आपल्याला आश्वासन देतो, शिवाय जीव आहे तोपर्यंत हा लढा आम्ही सोडणार नाही। आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागतो। सन्मान्य सरपंच हे सुद्धा फुलंब्री तालुक्यातून आपल्याला पाठिंबा द्यायला सुभाष वामडे आलेले आहेत। आणि आज ह्या भूमातेच्या माध्यमातून सांगतो, तळागाळातले लोक पत्रकार बांधव आमच्या सोबत आहे। अरे ज्यांना द्यायची गरज नाही त्याला देऊ राहिले। आमचा उभा आयुष्य खतं पाणी करून कंपन्याला हातभार लावून हा देश महासत्ता केला। देश महासत्ता होतो कामगार, देश महासत्ता होतो युवा पिढी, देश महासत्ता होतो शेतकरी, आणि या तिन्हीच्या संघानं हा कार्यक्रम राबवतो। मी पोलीस बाई असोसिएशनच्या वतीनं सन्मान्य साहेब सुद्धा आले, त्यांचं अभिनंदन करतो। साहेब, आम्हाला 1000, 500, 2000, 3000 पेन्शन आहे। मुलं सांभाळत नाही, आमची पुंजी पीएफ घेऊन मोकळे झाले, लग्न केले, फिरायला गेले। आम्ही जगायचं कोणाच्या भरोश्यावर? म्हणून आम्हाला जगण्यासाठी या माता भगिनी, जोपर्यंत मुलगा तुमचा आहे तोपर्यंत घरात मजा आहे। सून आली ती कशी आहे हे माहित नाही। मुलगा चांगला आहे, आनंद आहे, सून चांगली आहे, आनंद आहे, आणि दोघं चांगल्याने तुमचा दावा झाला। पैठणला कावळा सुद्धा शिवत नाही साहेब, कारण त्याला काहीच मिळत नाही ना। निवदावर त्याला जे गोड धोड आहे ते सुद्धा खायला देता येत नाही। ही परिस्थिती आहे कामगाराची। 9 लाख कोटी केंद्राकडे आमचा पैसा जमा आहे, 9 लाख कोटी। 78 लाख साहेब आमचे लोक आहेत भारतामध्ये। एमएससी बोर्ड, जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाने, एसटी महामंडळ, आलवर कंपन्या, ही आमची पुंजी आम्ही केंद्रात दिली। त्या पैशाचा विल्हेवाट पळून जाणाऱ्याला दिला। आमचं काय? आमची मोरी आम्हाला लघवीची चोरी। बाबा, आम्ही काय पाप केलं? या वयामध्ये 5-5 हजाराच्या गोळ्या लागतात ताई, मुलं सांभाळत नाही, त्यांच्या बायकाने ते गुलगुल गप्पा मारतात, हे भाकरीसाठी भीक मागतात। बरेच लोक भीक मागून खातात। मुना वारकरी संप्रदायाचा देश आहे, हा साहित्यिकाचा देश आहे, हा विविध क्षेत्रानं ही भारत माता। सरपंच साहेब, 2 शब्द बोला तुम्ही। त्यांना हायर पेन्शन
हम सब राष्ट्रीय संघर्ष समितीचा राष्ट्रीय संघर्ष समितीचा राऊत साहब आप आगे बढ़ो, पाटिल साहब आप आगे बढ़ो, वीरेंद्र सिंह साहब आप आगे बढ़ो, छत्रपति संभाजीनगर मराठवाड़ा महाराष्ट्र टीम आगे बढ़ो। हम सब पेंशन वार्ड नहीं किसी से भीख मांगते। हम सब राष्ट्रीय संघर्ष समितीचा राष्ट्रीय संघर्ष समिती छत्रपती संभाजीनगरचा मी जिल्हाध्यक्ष. माझं नाव आहे चंद्रकांत महादेव कांबळे. EBS 95 ही संघटना देशातील खाजगी क्षेत्रातल्या जवळजवळ 186 उद्योगातनं जे कामगार कर्मचारी काम करतात त्यांच्या न्याय मागण्यासाठी निर्माण झालेली ही संघटना आहे. या संघटनेचे जवळजवळ 10 वर्षापासून पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन झालेले आहेत. आमच्या संघटनेचे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकजी राऊत साहेब आहेत. बुलढाण्यामध्ये आमच्या संघटनेचं मुख्य ऑफिस आहे. बुलढाण्यामध्ये जवळजवळ 7 वर्ष आणि 7 महिन्यापासून या न्याय हक्क मागण्यासाठी चक्री उपोषण चालू आहे. त्याच्या आज 15 तारीख आहे, तर 18 तारखेला त्या उपोषणाला जवळ 7 वर्ष आणि 7 महिने होत आहेत. तर आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला आमचे कॉन्ट्रीब्युशन 1995 पासून गव्हर्नमेंटच्या EPF ऑफिसला गेलेलं आहे पेन्शनच्या संदर्भातलं. प्रत्येक महिन्याला आमचे सुरुवातीला 5,000 बेसिक पकडून आमचे कॉन्ट्रीब्युशन सुरुवातीला 417 रुपये महिन्याला जायचे. त्याच्यानंतर 10 वर्षांनी आमचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे पेन्शनसाठी ते 541 रुपये असायचं, 6,500 रुपये बेसिक पकडून. त्यानंतर 2013-14 पासून 1250 रुपये पर मंथ आमचे कॉन्ट्रीब्युशन झालेले आहे. बऱ्याच कामगारांचे कर्मचाऱ्यांचे 20 वर्ष 25 वर्ष कुणाचे 30 वर्ष कॉन्ट्रीब्युशन आपण गव्हर्नमेंटकडे आपण जमा केलेला आहे. पण जो पैसा जमा झालेला आहे त्याचा आज जर व्याजपोटी आपल्या बाजार मूल्याचा विचार केला तर जवळजवळ 15 ते 25 लाख रुपये प्रत्येकी आमचे गव्हर्नमेंटकडे जमा आहेत. तर आम्ही त्यांचा असं इच्छा आहे आमच्या संघटनेचा 4 वेगवेगळ्या मागण्या. त्याच्यामध्ये पहिली मागणी आहे की आमच्या व्याजापोटी आम्हाला कमीत कमी दोघा नवरा बायकोला म्हाताऱ्यांना 7,500 रुपये पेन्शन मिळावी आणि सोबत महागाई भत्ता जो होईल तो मिळावा. त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की दोघा पती पत्नीला आम्हाला मेडिकल सुविधा मिळावी, ही दुसरी मागणी आहे. आणि हे जे या संघटनेत नाही, जे रजिस्टर कामगार कर्मचारी देशात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात त्यांना सुद्धा कमीत कमी प्रत्येकाला 5,000 मिळावेत अशा मागण्यासाठी आमचं देशभर आंदोलन चालू आहे. आता सुद्धा आमचं देशातल्या जवळजवळ जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या ठिकाणी तर आंदोलन होतातच, पण आता अंतिम टप्प्यामध्ये हे लढा आमचा आलेला आहे. मोदी साहेबांनी आणि गव्हर्नमेंटनी PO ऑफिसला जवळजवळ आमचं सगळं प्रेझेंटेशन अनेक वेळा ह्या कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. त्यांनी जवळजवळ मान्यसुद्धा केलेलं आहे, फक्त आता देण्याचं बाकी आहे. तर त्यासाठी आमचं आता आंदोलन देशातले जवळजवळ 4 ठिकाणी पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर असे 4 ठिकाणी मुख्य आमच्या महामेळावे होणार आहोत गव्हर्नर साहेबांच्या आदेशानुसार. तर त्यातले 3 मेळावे झाले. आता शेवटचा जो आमचा मोठ्या प्रमाणात होणारा जो महामेळावा आहे, महासंमेलन आहे, ते वाराणसीमध्ये आपल्या पंतप्रधान साहेबांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. त्यासाठी आम्ही देशातले लाखो लोक त्या ठिकाणी जमणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही तो प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही. जर वेळ आली तर सगळेजण आता देशातल्या सगळ्या ठिकाणी आमच्या कमांडर राऊत साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षांनी आदेश दिल्याप्रमाणे आत्मदहनासाठी अशा लिस्ट सगळ्या जिल्होजिल्ही तालुका वाईजला सगळ्या देशामध्ये चालू आहेत. तर आम्ही सगळ्यांचे हे जे जमा होणारे जे आत्मदहनाची लिस्ट आहे ती पंतप्रधान ऑफिसला PO ऑफिसला आणि पंतप्रधान साहेबांना पाठवणार आहोत. आणि त्यानंतर साहेबांची म्हणजे पंतप्रधान साहेबांचा वेळ घेऊन वाराणसीला मोठं महासंमेलन होईल. आज देशामध्ये असा सगळ्या खासदारांना, देशातले जेवढे खासदार आहेत त्या ह्या आठवड्यामध्ये आपलं सेशन सुरू व्हायच्या अगोदर सर्व खासदारांना असे निवेदन दिले जाणार आहेत. पूर्ण देशामध्ये सगळ्या खासदारांना आज सगळे पत्र ह्या 2-4 दिवसात जातील. ते अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा हा त्यांना आमचा साकडा असणार आहे. आणि आम्ही सुद्धा आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे जे पेन्शनधारक आहेत खाजगी क्षेत्रातले इथे सगळे जमलेलो आहोत. खासदार संदीपांचे भुमरे साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलं जाईल आणि आमच्या देशामध्ये येणाऱ्या सेशनमध्ये आमचा प्रश्न मार्गी लागावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत, साकडं घालणार आहोत. धन्यवाद. आज खासदार साहेब येत नाही, मग तुम्ही कोणाला निवेदन देणार? बोलणं झालं का साहेब आता उपलब्ध होणार आहेत. बोलणं झालं का? आपण आपलं नाव सांगा. माझं नाव आहे चंद्रकांत महादेव कांबळे. मी या शहराचा जिल्हाध्यक्ष आहे.
माझं नाव सुभाष सुखदेव बांबार्डे, राहणार सदाव पिंपरी फुलंब्री, तालुका छत्रपती संभाजीनगर यांच्या सरपंचाच्या वतीनं या सगळ्या कंपनीवाल्या लोकांचं काम व्हायला पाहिजे, यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. सर काय मागण्या होत्या सर आज आपल्या? मी महाराष्ट्र आणि सन्माननीय राऊत साहेबांच्या विनंतीनं आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देशभर ही बातमी पसरवा. 10 वर्ष झाले आमचा लढा चालू आहे. 9 लाख कोटी आमच्या केंद्रामध्ये आमची पुंजी जमा आहे. 78 लाख लोक मरणाच्या खाईमध्ये आहे. त्यांना पेन्शन नाही. 500, 1000, 2000 असं पेन्शन आहे. आमचा हक्काचा असता देत नाही. मग लाडल्या बहिणीला देतात, 2000 शेतकऱ्याला देतात, अंगू पंगू त्याला देतात. अरे हा देश 18 पगड जाती धर्माचा विविध देशांना नटलेला हा देश आहे. सर्वांना सारखा न्याय देऊन आमच्या मागण्या येत्या महिन्याभरात जर दिल्या नाही, 7,500 महागाई भत्ता, DA आणि मेडिकल सुविधा, 14 नंतर हायर पेन्शन, तर ऑल इंडिया लेवलला ह्या भारत मातेच्या भूमी जेवढे EPS 95 चे पेन्शन लोक आहे ते अमर उपोषण करून जिहाद त्याग करणार आहे असं निवेदन आम्ही सन्माननीय पंतप्रधान साहेबांना दिलेलं आहे. आपलं नाव सांगा. मी बांबाडे महाराज वारकरी संप्रदाय मराठवाडा पोलीस बळ अध्यक्ष EPS 95 चा महाराष्ट्राचा परिस्थिती प्रमुख. आमचे कमांडर अशोक राऊत साहेब यांना अधिवेशन आलं की हे सरकार काय करतं, आश्वासन देतं, आंदोलन मागे घ्यायला लावतं आणि नंतर परत जे इथेच चालू राहतं. 10 वर्षापासून आम्ही गंमत पाहतोय. ते हे अधिवेशन काढून घ्यायपुरतं ताबडतोब आश्वासन देतं आणि नंतर परत जे ते चालू ठेवतं. जर कमांडर अशोक राऊत साहेबांनी यांचा भरोसा ठेवू नये, यांच्यावर भरोसा राहिलेला नाही या सरकारवर आमचा. आपलं नाव सांगा. हा, आता आम्ही स्वतः आत्मदान जेवढे पेन्शनर आहे या अधिवेशन मध्ये जर आमचं काम नाही झालं तर आम्ही स्वतः सगळे पेन्शनर आत्मदान करणार आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव पोपट माधवराव निकम, मी देवगिरी टेक्सटाईलचा गिरणी कामगार आहे. आज किती जण होते आपल्या आंदोलनामध्ये? आज भरपूर लोक इथं हजार लोक झालेले आहेत. 1000 लोक आलेले आहेत साहेब आज. आणि विशेषतः सन्माननीय कलकत्त्याच्या न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे की पेन्शन त्वरित चालू करा. हा कोर्टाचा आदेश आहे तरी आम्हाला देत नाही. मी सौ कविता सतीश भालेराव, महाराष्ट्र अध्यक्ष. आज आमचा हा लढा 10 वर्षाचा पासून चालू आहे. सगळे मंत्री लोक फक्त आम्हाला आश्वासन आणि आश्वासन देतात. ह्या आश्वासनावर पोट भरत नाही. आमची फक्त मागणी आहे की 7,500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि आम्हाला मेडिकल सुविधा द्यावी, एवढीच आम्ही मागणी करतोय. आम्ही काही फार जास्त मागत नाही. सरकारजवळ सगळ्यांना द्यायला पैसा आहे, पण ह्या वृद्ध लोकांना द्यायला मोदी साहेबांजवळ बिलकुल पैसा नाही आहे. आज 10 वर्ष झाले हा लढा चालू आहे. बुलढाण्याला आमचं 7 वर्ष झाले साखळी उपोषण चालू आहे, तरी पण कोणत्याच बंदेला ते दिसत नाही आहे. आता जर आमचं सरकारने नाही ऐकलं तर आम्ही ह्या सगळ्या महिला आणि आमचे पेन्शनर बंधू सगळे आम्ही आत्मदहनासाठी तयार आहोत. आम्ही सगळे आत्मदहन करू जर आम्हाला पेन्शन वाढवून मिळाली नाही तर. एवढं बोलते आणि आपलं नाव सांगा. माझं नाव सौ कविता सतीश भालेराव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, संभाजीनगर. नहीं किसी से भीख मांगते, नहीं किसी से भीख मांगते. चंद्रहार यादव भाग्यवंतांनी यांनी शिबीरमध्ये सर्व्हिस केलेली आहे. आमचा हा लढा जवळपास 10 वर्षापासून चालू आहे. आमचा फंड कटलेला आहे. याच्यामध्ये आमचे पैसा पडेल असताना म्हणजे पेन्शन आहे 2,500. 10 वर्षापासून लढा चालू आहे. बरेच आंदोलन झाले. कमांडर साहेबांनी दिल्लीला झाले, जिथं सभा झाल्या इथं त्यांच्या भरपूर फार यांनी आमचा पैसा पडेल असताना हे बरेच आंदोलन झाले असताना फक्त मोदी साहेबांनी आश्वासनाशिवाय दुसरं काहीच नाही दिलेलं आहे. बुलढाण्याला 7 वर्षापासून साखळी उपोषण चालू आहे. ही आमची पेन्शन 7,500 आणि मेडिकल अलाउन्स मिळाला पाहिजे. बराच महागाई भत्ता आणि हे कोर्टाने सुद्धा यांनी आमच्या बाजूनं निकाल दिलेला आहे. केरळचे न्यायालयाने त्याला तिथे काही मानित नाही.
तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे चंद्रहार यादव भाग्यवंत. मी आप्पासाहेब अण्णाराव बेंद्रे नांदरकर आणि EPS 95 पेन्शनरचा पेन्शनर म्हणजे सभासद आहे. आणि आमच्या जे मागण्या आहे सरकारकडं, आमचा लढा हा हे जे कमांडर अशोकराव साहेब लढू लागलेले 10 वर्षापासून. आणि आमच्या त्या मागण्या ह्या विशेष महत्त्वाच्या आहे की 7,500 रुपये आणि प्लस DA आणि बुड्ढा-बुडीला म्हणजे म्हातारा-म्हातारीला मेडिकल, चांगली मेडिकल सुविधा, ही आमची मागणी आहे. 10 वर्षापासून लढून राहिले. आणि ही खेदाची गोष्ट आहे की भारत देशासारख्या देशामध्ये वृद्ध लोकांना त्यांच्या न्याय हक्का मागण्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं. आत्मदानाची तयारी त्यांची झालेली आहे. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. तरी पंतप्रधान साहेबांना नम्र विनंती आहे की यामध्ये त्वरित लवकरात लवकर लक्ष घालून यांचं जे समाधान करावं, त्यांच्या मागणीचं समाधान करावं, मागण्याची पूर्तता करावी. मी गिरणी कामगार होतो. मला पेन्शन किती मिळते? सुरुवातीला 2014च्या आधी 632 रुपये पेन्शन मिळत होती आणि आता 14 नंतर त्याच्यात 218 रुपये वाढ झाली, म्हणजे 850 रुपये पेन्शन मला मिळते. मला BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, माझ्या मिसेसला BP आहे. मला महिन्याला 1700-1800 रुपये मेडिकलचा खर्च येतो. सांगा, मुलगा सांभाळीत नाही, म्हातार-म्हातारीचे हाल आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारने लक्ष घालायला पाहिजे. आणि आमचे 813 रुपये मिळते. आपलं आंदोलन किती वर्षापासून चालू आहे? आंदोलन 10 वर्षापासून चालू आहे. जर 10 वर्षापासून आंदोलन. जर आपलं ह्या मागण्या मान्य नाही झालं, पुढचं पाऊल काय आपलं? आता जे आमचे जे हे आहेत, जे वरिष्ठ लोक आहेत संघटनेचे, त्यांनी जे ठरवलं त्याप्रमाणे कार्यक्रम होईल पुढे. काय सांगणार सर, आज जे ते आपण खासदार साहेबांच्या कार्यालयासमोर सगळ्यांनी ठिय्या आंदोलन केलेले, काय सांगणार याबाबत? 1 जुलै 2024 कलकत्ता येथे CWC मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने 4 प्रस्ताव पास करण्यात आले. पहिला प्रस्ताव जो आहे तो EPFO, भारताच्या संबंध EPFO ऑफिसवर ताळा ठोकण्याचा कार्यक्रम आंदोलन आहे. नंबर 2, दिल्ली येथे 5 ऑगस्टला महाआंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तिथे एक आंदोलन होणार आहे. आणि तिसरं जे आहे ते आत्मदहनाचा जे वाराणसी मतदारसंघामध्ये कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली महासंमेलन होणार आहे. आणि त्या संमेलनामध्ये मोदी साहेबांना इन्व्हाइट केले जाणार आहे. आणि आत्मदहनाची जी यादी संबंध भारतातून जमा झालेली आहे ती मोदी साहेबांना देण्यात येईल. आणि आमचं काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह असणार आहे. आणि काम झाल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलावून एकत्र बोलावून आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत. आणि पेन्शन वाढ झाली पाहिजे याच्यासाठी आमचे सगळे परिस्थिती चालू आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही इथे आजच्या आंदोलनात किती जणांनी सहभाग घेतला? आज 150 ते 200 लोकांनी आंदोलनामध्ये आजच्या आंदोलनात भाग घेतलेला आहे. आणि सगळेजण पेन्शन वाढीच्या संदर्भात एकत्रित जमा झालेले आहेत. धन्यवाद. हे आंदोलन आपलं किती वर्षापासून चालू आहे? 10 वर्षापासून आंदोलन चालू आहे. 10 वर्ष झाले आंदोलन चालू आहे. आणि हे सरकार किती लोकांची वाट बघतंय. रोजचे आमचे पेन्शनर 250-300 लोक मरू लागले. आता आमची लिमिट संपलेली इथं. लाज वाटली पाहिजे. आपण किती म्हातारे लोक इथे येतोय जातोय, त्याला दया कधी येणार आहे आपल्याला? आपण येडे लोक आहोत. आपण त्याला मतदान देतोय आणि त्याला जिंकून आणतोय. त्यांच्या सोयी होत्या आणि आपल्या लोकांचे मरण होते. आपल्या मागण्या काय मेन? आमच्या मागण्या पेन्शन धारक लोकांच्या आहे. किती दिवसांनी चालले लोक 7,500 रुपये मागू राहिले, जास्त काही मागू राहिले नाही. तो दिवसाला 1 लाख रुपये खातोय आणि आम्हाला गरीबाला तो 7,500 रुपये देऊ शकत नाही. आम्ही म्हातारे लोकांनी काय करायचं? आपलं नाव सांगा. माझं नाव विमलबाई देवरे.